आता या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील या देशाच्या जलप्रणालीबद्दल बोलू। ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरे आहेत। अमेझॉनचे खोरे, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या। आता ब्राझीलची जलप्रणालीचा जेव्हा आपण विचार करू तर त्याच्यामध्ये 3 नद्यांची खोरे महत्त्वाची आहेत। एक आहे ॲमेझॉन नदीचे खोरे, दुसरे आहे नैऋत्य दिशेकडे असणारे पॅराग्वे पॅराना या नद्यांची जलप्रणाली, आणि तिसरे आहे ब्राझीलची जी उच्चभूमी आहे त्याच्या पूर्वेकडे जायचं आपल्याला, तिथं साओ फ्रान्सिस्को आणि त्याच्या किनारपट्टीवरील इतर नद्या आहेत। जसं की आपण या अगोदर जो मॅप पाहिला होता ब्राझीलचा, ओके। तर हा जो प्रदेश आहे, पहिला प्रदेश म्हणू आपण त्याला, तर हा कोणता आहे? ॲमेझॉन नदीचे खोरे। त्यानंतर हा जो प्रदेश आहे सेकंड नंबरचा, तर हा आहे पॅराग्वे आणि पॅराना नदींचा प्रदेश, आणि उच्चभूमीच्या पूर्व बाजूला जर पाहिला आपण तर साओ फ्रान्सिस्को आणि किनारपट्टीवरील नद्या यांचा हा प्रदेश। तर अशा पद्धतीची ही ब्राझीलची काय आहे? जलप्रणाली आहे। किंवा हा जो सेकंड मॅप आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो प्रदेश आहे तर हे आहे ॲमेझॉन नदीचे खोरे। तर याच्यामध्ये केअरफुली पाहिलं आपण तर जुरुकी नदी असेल, मदेरियाव, पुरुस, ओके, पारू, ब्राको, निग्रो, हे पूर्ण नद्या त्या ठिकाणी येतील। तर हा आहे आपला पहिला प्रदेश। त्यानंतर सेकंड आपण नैऋत्येकडे येऊ। नैऋत्येकडे जर आलो आपण तर इथे पॅराना, पॅराग्वे आणि उरुग्वे या नद्यांचा खोऱ्यांचा प्रदेश आहे। हा झाला दुसरा प्रदेश ब्राझीलच्या जलप्रणालीचा। आणि थर्ड टाइम जेव्हा आपण येऊ तर साओ फ्रान्सिस्को नदी आणि किनारपट्टीला येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, जसं की यामध्ये पुरागुआकू नदी असेल, जेक्युटू नोना ही नदी असेल, या सर्व नद्यांचा प्रदेश ही आहे ब्राझीलची तिसऱ्या क्रमांकाची जलप्रणाली। अगोदर आपण डिस्कस करू ॲमेझॉनची जलप्रणाली। अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो। आता ॲमेझॉन नदी याचा उगम जर पाहिला आपण तर पेरू देश आहे, आणि या पेरू देशामध्ये जी पर्वतरांग आहे ती काय आहे? अँडीज पर्वतरांग, आणि या पर्वतरांगाचा जो पूर्व उतार आहे या पूर्व उतारावर या नदीचा उगम होतो। अमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे, आणि ॲमेझॉनमध्ये जी ॲमेझॉन नदी आहे त्याच्यामध्ये पाण्याचा जो विसर्ग होतो, तर आपल्याला माहीत आहे की ॲमेझॉन जे आहे तर हा ॲमेझॉन जंगल असू द्या किंवा ॲमेझॉन नदी असू द्या, हे की नाही, तर एक फार विशाल असा एरिया आहे तो, हे की नाही, ज्याला आपण पुढं बघणारच आहोत की जगाची फुफ्फुसे म्हणतो आपण त्याला, आहे की नाही। तर ॲमेझॉन जे आहे जंगल ना, पण नदीचं जर पाहिलं आपण त्याच पद्धतीने पाण्याचा विसर्गसुद्धा प्रचंड प्रमाणात आहे। हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे, आणि जो पाण्याचा विसर्ग व्हायला प्रति सेकंद जर पाहिला आपण 2 लाख घनमीटर एवढं पाणी नदीच्या पात्रातून समजा प्रत्येक वेळेस बाहेर जातं असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो। आणि पाणी जर इतक्या जास्त प्रमाणात जर पाण्याचा विसर्ग होत असेल, पाणी बाहेर पडत असेल, तर नदीच्या उगमापासूनच जर पाहिला आपण तर नदीच्या पात्रात जो जमा होणारा गाळ असतो हा सुद्धा काय होतो? वेगाने वाहून नेला जातो। यामुळेच नदीच्या मुखाकडे ही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही। आणि याच रिझनमुळे जी ॲमेझॉन नदी आहे तिचं जो मुख आहे अँडीज पर्वताजवळ, तर तिथं गाळाचं संचयन फार होतं का? नाही, कारण पाणी जो बाहेर पडायला ना, पाणी जे त्याच्यातून विसर्ग व्हायला ते खूप जास्त प्रमाणात आहे, आणि त्याच्यामुळे गाळ तिथे थांबत नाही, वाहून नेला जातो। साधारणतः नद्यांच्या मुखांशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत।
आता सामान्यपणे नदी जिथं उगम पावते त्याला आपण त्याचं मुख म्हणतो, तर या मुखाशी वितरिका असते, म्हणजे पाण्याचं बरंच डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसून येईल, हे की नाही. परंतु ॲमेझॉन संदर्भात तसं नाही, तर अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळून येत नाही. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. आणि त्याऐवजी जर पाहिलं आपण तर ॲमेझॉनच्या मुखाजवळ कोणत्या किनाऱ्याजवळ, अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ जर पाहिलं आपण तर अनेक बेटे तयार झालेली आहे. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. आता ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी जर तुम्हाला विचारली तर ती रुंदी किती आहे? 150 किलोमीटर. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. आणि ॲमेझॉन नदीचं एक वैशिष्ट्य आहे की याचं बहुतांश जो पात्र आहे तर त्यामध्ये आपण जलवाहतूक है ना, म्हणजे बोटीच्या वगैरे साहाय्यानं प्रवास करू शकतो. त्यानंतर दुसरी जलप्रणाली आहे पॅराग्वे, पॅराना जलप्रणाली. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. आता मॅपमध्ये पाहिलं आपण की नैऋत्य दिशेला आपल्याला या 2 नद्या पाहायला मिळतील ब्राझीलच्या, पॅराना आणि पॅराग्वे. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. आणि शेजारील देश आपण लास्ट मॅपमध्ये पाहिला होता अर्जेंटिना आहे, बरोबर आहे का. तर अर्जेंटिना या देशामध्ये एक नदी आहे प्लाटा नदी. तर या प्लाटा नदीला मिळणाऱ्या या दोन्ही नद्या आहेत पॅराग्वे आणि पॅराना. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. आता ह्या ज्या दोन्ही नद्या आहेत पॅराने आणि पॅराग्वे, आणि दक्षिण टोकाला आणखीन एक नदी आहे का इथं, उरुग्वे नदी. तर या सर्व नद्यांना जो पाण्याचा पुरवठा आहे तर हा कुठून होतो? ब्राझीलची जी उच्चभूमी आहे त्याच्या दक्षिण उतारावरून, कारण ब्राझीलची उच्चभूमी सेंटरला आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला पाणी वाहत येतं, म्हणून ते या नद्यांना पाणी मिळतं. ओके. त्यानंतर साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. पूर्वेकडे असणारी है ना, किनारपट्टीच्या भागामधील महत्त्वाची नदी म्हणू आपण त्याला, साओ फ्रान्सिस्को. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. आता या नदीचं एक वैशिष्ट्य आहे की या नदीचे जे संपूर्ण पाणलोट क्षेत्र आहे हे पूर्णपणे एकाच देशामध्ये आहे, ते स्वतः ब्राझीलच्या हद्दीत असतं. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. आणि पाणलोट क्षेत्र, आता नदी पूर्व भागात म्हणजे पाणलोट क्षेत्रसुद्धा पूर्व भागातच असणार. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. आता साओ फ्रान्सिस्को नदीचा प्रवास कसा आहे पहा. आता सुरुवातीला 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी कुठं वाहत चालली? उत्तरेकडे, वरच्या दिशेने. ओके. आणि त्यानंतर ती वळते आणि कुठं येते? राईट हँड साईडला, म्हणजे कुठं येते ती आता? पूर्वेकडे. आणि पूर्वेकडे येऊन ती अटलांटिक महासागराला मिळते, आहे का इथं साओ फ्रान्सिस्को नदी. आता अगोदर वर गेलेली ती है ना उत्तरेकडे, आणि नंतर राईट हँडला टर्न आहे म्हणजे ती पूर्वेकडे आली. ओके. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळून सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे. आणि आता आपण ॲमेझॉनमध्ये पाहिलं होतं की त्याचा बहुतांश पूर्णच भाग कसा आहे? जलवाहतुकीस योग्य आहे. परंतु साओ फ्रान्सिस्को नदी जी आहे तर फक्त मुखाजवळ, आता हिचा प्रवास आपण पाहिला 1000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे ना, पण तरीसुद्धा जलवाहतुकीस योग्य असा लांबी किती त्याची? फक्त 250 किलोमीटर, आणि ते पण नदीच्या मुखाजवळील भाग. नेक्स्ट, किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. आता ब्राझीलच्या किनारी प्रदेशाचं एक वैशिष्ट्य आहे की इथल्या नद्या कशा आहेत? कमी लांबीच्या आहे. फक्त याला एक्सेप्शन एकच आहे, कोणती? साओ फ्रान्सिस्को. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. आता किनाऱ्यावरील प्रदेशात लोकवस्ती थोडी जास्त प्रमाणात आहे, म्हणजे लोकसंख्या जास्त आहे, त्याला आपण दाट लोकवस्ती म्हणू. आणि याच्यामुळं ह्या कमी लांबीचे जरी असतील परंतु नद्या त्या लोकजीवनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. आणि ह्याच्या किनारी प्रदेशातील नद्या म्हणलो आपण तर यामध्ये 2 नद्या आहेत पहा, परानिबा आणि इटापेकुरू. आहे का? हां, इथं आहे बघा वरी, ठीक नाही वाटलंच आपण त्याला गोल करू तर पहा, आहे का? परानिबा आणि इटापेकुरू.
ह्या ज्या नद्या आहेत त्या उत्तरेकडे वाहिल्यात आणि कुठं जाऊन मिळाल्या? उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन त्या मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. आता दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत तर यांना पाण्याचा पुरवठा कुठून होतो? तर सेंटरमध्ये प्रेझेंट असणारा ब्राझीलचा जो सर्वात मोठा भूभाग आहे की नाही, महत्त्वाचा प्राकृतिक विभाग उच्चभूमी, त्याच्यातून होतो. पुरागुआकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. आणि एक नदी आहे पुरागुआकू, तर ही नदी साल्वाडोर जवळ ही दक्षिण अटलांटिक महासागराला जवळ मिळते, जसं की आपण फिगरमध्ये पाहू शकतो, आहे की नाही. इथं आहे का? साओ फ्रान्सिस्को नदीच्या खाली आहे पहा, पुरागुआकू नदी. तर या नदीचं वैशिष्ट्य पाहिलं आपण की साल्वाडोर जे आहे तर या ठिकाणाजवळ ती दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते. अशा पद्धतीची जलप्रणाली ही कोणत्या देशाची आहे? ब्राझील. आता आपण भारत देशाच्या जलप्रणालीबद्दल बोलू. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते. आता भारतातील नद्यांचं वर्गीकरण आपण 2 मुख्य गटामध्ये करायचं. पहिला क्रय कोणता आहे? हिमालयातील नद्या, आणि दुसरा आहे द्वीपकल्पावरील नद्या. अगोदर आपण हिमालयीन नद्याबद्दल बोलू. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात, त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. आता हिमालयामध्ये बहुतेक ज्या प्रमुख नद्या आहेत, ओके, तर यांचा उगम विविध हिमनद्यातून होतो. म्हणजे अगोदर उत्तरेकडे जर पाहिलं आपण, हिमालय म्हणजे पूर्ण बर्फाळ प्रदेश आहे, तर ज्या बर्फयुक्त नद्या आहेत त्यांना आपण हिमनद्या म्हणू. आणि उन्हाळ्यामध्ये काय होईल? ते बर्फ मेल्ट होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की उन्हाळ्यातही त्याच्यातून पाण्याचा काय व्हायला मोठा विसर्ग होत असतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. आणि हिमालयातील नद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना पावसाळ्यामध्ये पूर येतो आणि या नद्या 12ही महिने वाहतात. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो. आता याच्यामध्ये 2 ग्रुप महत्त्वाचे आहे पहा हिमालयीन नद्यामध्ये. पहिला आहे सिंधू आणि तिच्या उपनद्या. नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की जी सिंधू नदी आहे का? ओके, तर सिंधू आणि तिच्या उपनद्या जसे की चिनाब, रावी या तिच्या उपनद्या आहेत. ओके, आणि दुसरा जो पाहिला आपण तो कोणता आहे? गंगा नदी, आहे की नाही. गंगा नदी आणि तिच्या उपनद्या. तर असे 2 मुख्य प्रकार आहे हिमालयीन नद्याचे. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी व बियास पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत. आताच आपण पाहिलं की सिंधू आणि तिच्या ज्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी आणि बियास या सर्वच्या सर्व नद्या कुठं उगम पावतात? पश्चिम हिमालय. आणि पश्चिम हिमालय जेव्हा आपण सुरुवातीला प्राकृतिक विभाग पाहिला होता, आहे ना, 3 हिमालयाचे भाग पाहिले होते आपण, पैकी पश्चिम हिमालय कोणत्या एरियामध्ये येतो? जम्मू काश्मीर आणि लडाख. ओके, तर इथून वाहतात. आता या सर्व नद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे समांतर आहेत. ओके, सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. आता मॅपमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला त्याची आणखीन एक महत्त्वाची उपनदी पाहायला मिळेल. आणि ती नदी म्हणजे कोणती नदी आहे? सतलज नदी. ओके, आता या सतलज नदीचं एक वैशिष्ट्य आहे की ही नदी उगम कुठं पावते? तर जे मानसरोवर आहे त्या मानसरोवरावरती उगम पावते. आणि तिचा प्रवाह कोणत्या दिशेनं आहे? तर ती कुठं वाहते? लेफ्ट साईडला, आहे ना, आपल्या नकाशानुसार पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांनी काळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते. आता सतलज आणि तिच्या उपनद्या आपण मागच पाहिलं होतं की पंजाबमध्ये जी शेती चांगली होती, आहे ना, तर त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर ती कोणती नदी होती? सतलज नदी होती, आहे की नाही. तिथली लाईफलाईन होती, आहे की नाही, ती आणि तिच्या उपनद्या. त्यांनी गाळाचं संचयन केल्यामुळं पंजाबचं मैदान तयार झालेलं आहे. आणि जी सिंधू नदी आहे त्याच्याबद्दल आता आपण बोललो, तर ही पुढे जर पाहिलं आपण तर ही पाकिस्तानात वाहत जाते आणि अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. ओके, सो
मॅपमध्ये जर पाहिलं आपण तर इथं मानसरोवर पण दाखवले आहे का इथं? मानसरोवरला कोणती नदी उगम पावली होती? सतलज नदी उगम पावली होती, बरोबर आहे का? आणि ही सिंधू नदी पहा, तर ही इकडे जी चालली ती कुठे चालली आता? पाकिस्तानकडे चालते आणि फायनली ती कशाला जाऊन मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. आता भारतातील सर्वात मोठी नदी ती कोणती आहे? गंगा नदी. तर हिमालयामध्ये जी गंगोत्री आहे, तर गंगोत्री हिमनदी आहे, तिथून तिचा उगम होतो. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. आता गंगा नदीचं वैशिष्ट्य आहे की तिने एकदा का हिमालय हा प्राकृतिक विभाग ओलांडला आणि आपल्या उत्तर भारतीय मैदान म्हणून आपण मैदानी प्रदेशात आली की ती कशी बनते? पूर्ववाहिनी, म्हणजे पूर्व दिशेने वाहते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. आणि याच नद्या जसे म्हणजे गंगा जशी पूर्ववाहिनी आहे, तसेच हिमालयात उगम पावणाऱ्या अनेक उपनद्या सुद्धा त्याच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. आणि गंगेची एक प्रमुख उपनदी तिचं नाव आहे यमुना आणि ती यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते. जसं की मॅपमध्ये जर पाहिलं आपण, ओके, तर मी ऑलरेडी जेव्हा इथं हे केलं होतं तर गंगासोबत कोणा घेतलं होतं? मी यमुनेला सुद्धा घेतलं होतं. ओके, तर गंगा नदीची उगम कुठं झाला आहे? गंगोत्री. आणि यमुनेचा यमुनोत्री आहे. तर प्लेसेस दाखवले, म्हणजे मॅपचा अभ्यास केला तर सहज लक्षात येईल तुमच्या. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. आता गंगेची एक मोठी उपनदी आहे जी बृहद हिमालय, आठवतंय प्राकृतिक विभाग पाहिलं होतं आपण, हिमालयाचे 3 प्रकार पाहिले होते आपण. ओके, तर बृहद हिमालय जे आहे तर त्याच्या उत्तर भागातून ती वाहते आणि हिमालय ओलांडून कुठे येते? भारताच्या हद्दीत येते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो नावाने ओळखली जाते. आता या नदीला आपण नदी का म्हणलो? कारण वेगवेगळ्या ठिकाणी तिला वेगवेगळे नाव आहेत. आता जेव्हा ती हिमालयात वाहते तेव्हा तिचं सांगपो या नावाने ती ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. आणि तिचा प्रवाह जेव्हा हिमालय ओलांडतो तशा वेळेस तिला काय नाव आहे? दिहांग. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीत ब्रह्मपुत्रा असे संबोधतात. आणि जेव्हा ती पूर्वेकडे येईल तेव्हा तिचं नाव काय आहे? ब्रह्मपुत्र. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. आता उपनद्यांचं वैशिष्ट्य काय असतं बरं? मुख्य नदी समुद्राला मिळते, पण उपनद्या ह्या नदीला मिळतात, म्हणून त्याला तिच्या उपनद्या म्हणतो आपण. आता गंगा नदीला अनेक उपनद्या मिळतात ठराविक अंतरानं, आणि त्याच्यामुळं जसं ती पुढे जाते तसं पाण्याचं प्रमाण काय चाललं? वाढत चाललं, विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. आता ब्रह्मपुत्रा नदीचं एक वैशिष्ट्य आहे की ती नदी गंगा नदीस मिळते, परंतु देश कोणता आहे? बांगलादेशात जाऊन. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. आणि गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीनं सुंदरबन हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बांगलादेश आणि पश्चिम बंगाल याच्या किनारपट्टीजवळ तयार केला आहे. ऑलरेडी मी एक्सप्लेन केलं आहे. तर पाणी आणि अवसाद याचा मोठा विसर्ग झाल्यामुळे विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश द्वीपकल्पीय भागामध्ये तयार झालेला आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगा नदीस येऊन मिळतात. आणि द्वीपकल्पामधल्या सुद्धा काही नद्या आहेत की ज्या गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण या आहेत. आणि चंबळ, केन, बेटवा आणि शोण या अशा काही उपनद्या आहेत की ज्या द्वीपकल्पीय नद्या असून सुद्धा कोणाला मिळतात? गंगेला मिळतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण द्वीपकल्पीय नद्या या संदर्भात डिस्कस करू.